नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे 15 फेब्रुवारी, म्हणजे आज आहे महाशिवरात्र. आणि महाशिवरात्रीचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे. तर सकाळी सकाळी मी महादेवाची पूजा करून घेतली, अभिषेक केला आणि गळतीपात्राखाली ठेवून दिले. कारण की हे तीर्थ आम्ही घरात सर्व तीर्थ पितो ते पाणी. आणि दर सोमवारी तसं पण मी अभिषेक करत असते. तर ते पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचे आहे, ते आपल्याला प्यायचे आहे किंवा पिण्याच्या भांड्यामध्ये टाकून सगळ्यांनी प्यायचे आहे. त्यानंतर मग मी साबुदाणा खिचडी वगैरे, आज काही दोघांनाही उपवास होता, अनुला आणि मला, त्यामुळे अनुला रताळी खायची होती. तर आज रताळी पण बनवली आणि अनुला खिचडी पण खायची होती आणि रताळी पण खायची होती. त्यामुळे मग आपल्याला नैवेद्यही दाखवायचा होता. आता इथे माझा अभिषेक झाला, त्यानंतर ते अभिषेकाचं तीर्थ काढून घेतलं मी. त्यानंतर महादेवाची पूजा, महादेवांना स्थानपन्न केलं. आज आहे महाशिवरात्र. महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही सगळे सहकुटुंब फिरायला जाणार आहे. फिरायला म्हणजे मूवी बघायला जाणार आहे मराठी. आज रविवार आहे, खूप दिवसातून जाणार आहे, तर तुम्ही पण चला आमच्यासोबत. तर आज रविवार होता, सगळ्यांना सुट्टी असते आणि अचानक आकाशने प्लॅन केला. आकाश म्हणजे आमच्या सोनालीचा भाऊ. तर तो पुण्यावरनं आला की तो असंच प्लॅन करत असतो फिरायचा. तर आम्ही खूप दिवस झाले कुठेही गेलेलो नव्हतो, त्यामुळे त्याने आज प्लॅन केला की आपण मूवीला जाऊया म्हणून. आणि त्यानेच तिकीट वगैरे काढले होते आमचे. प्रोझोनला जायचं होतं आयनॉक्समध्ये. तर मग ते तिकडून येणार होते आणि आम्ही इकडून जाणार होतो. मग मी, आई, भाऊ आणि आम्ही 4घीजणं गेलो. सोनालीला थोडा उशीर होणार होता, तर ती 2 व्हीलरवर येणार होती. इथे आल्यानंतर आम्ही उतरलो आणि अगोदरच आदू तर सुट्टी असल्याकारणाने शनिवारीच त्याच्या नानीकडे गेलेला होता, तर तो पण त्यांच्यासोबतच येणार होता. आम्ही इथे आल्यानंतर ते आमची इथे वाटच बघत होते. आम्हालाही उशीर नव्हता झाला. त्यानंतर आम्ही आम्हाला वरती भेटले. ते बसलेलेच होते तिथे प्रोझोनमध्ये मूवी बघायला. मी तर पहिल्यांदाच आले आहे. माझ्या फोनला लेन्सला हातून पण डॅमेज झाला. कसं काय? मध्ये जाऊन फोन फक्त बघून काय म्हणते. अशी खरेदी करायला येत असते मी प्रोझोनमध्ये, पण मूवी बघायला पहिल्यांदाच आले मी. आणि बघा, आमचा आदू आलेला होता आणि अगोदरच खाणंपिणं सुरू केलेलं होतं. खाण्याचा खूप शौक आहे आमच्या आदूला, त्याच्या मामाला, आमच्या अनुला, सर्वांनाच खूप शौक आहे खाण्याचा. अगोदर पहिले खाण्यापिण्याचं बघतात. आता सगळे आले, 10 मिनटं होते अजून मूवी सुरू व्हायला. आणि आमची फॅमिली खूप एन्जॉय घेते. बाहेर फिरायला गेल्यानंतर सर्व खूप आनंद घेतात, मिळून मिसळून राहतात. आणि आम्ही नेहमी अशी या ट्रिप काढतच असतो. मूवी अजून सुरू नव्हतं झालेला. सोनाली आलेली नव्हती, ती 2 व्हीलरवर येणार होती. ती पार्लरमध्ये गेली होती, त्यामुळे तिला थोडासा वेळ लागणार होता. त्यानंतर मग ब्रेक झाला. ब्रेकमध्ये आम्ही थोडंसं बाहेर आलो होतो. इथे बसलो थोडा वेळ. आदूचं चाललं होतं, खाण्यापिण्याची डिमांड करत होता, परेशान करत होता. आम्ही ते फोटोशूट वगैरे केलं. 15 मिनटाचा ब्रेक असतो आणि फोटोशूट म्हटलं की सगळ्यांचाच आवडीचा विषय असतो. फोटोशूट झाल्यानंतर परत आम्ही आतमध्ये गेलो. तर मूवी खूप छान होता.
तर मूवी खूप छान होता. आता यांनी टू व्हीलर आणलेल्या होत्या तर त्याची पार्किंग तिकडे असते. आम्ही इकडे कारमध्ये जाणार होतो. मग ते तिकडून गेले लिफ्टने आणि आम्ही इकडून आलो. आता आमचं असं ठरलं होतं की फराळाचं करायचं. 6:30ला मूवी सुटला होता आणि 3:30 हा मूवी बघायला आलो होतो आम्ही मराठी. खरंच खूप छान होता, खूप कॉमेडी होती आणि खूप हसलो ही मूवी बघून. तुम्ही नक्की बघा. इथे आता सगळ्यांचं ठरलं की फराळाचं करायला जायचं आहे. मग आमचं रेग्युलरचं हॉटेल आहे इंडियाना, तर तिथेच आलो आम्ही. इथे फराळाचंच करणार होते आणि आज पहिल्यांदा चक्क फराळाचं करण्यासाठी आम्ही हॉटेलिंगला आलो आहे. आणि फराळामध्ये जेवढे पण मेनू होते आम्ही सगळे ऑर्डर केले. म्हणजे एकूण 7 ते 8 मेनू होते त्यांच्याकडे. अगोदर 2 हॉटेल बघितले तर तिथं फराळाचे 1-2च मेनू होते, पण इथं 7 ते 8 मेनू अवेलेबल होते. तर सर्व टेस्ट केले आम्ही, कारण खाण्याचे खूप शौकीन आहेत घरामध्ये सगळे. प्रत्येक आयटम सर्वांनी टेस्ट केला आणि सर्वच आयटम छान होते. पण दोन जणांनी आमच्यामध्ये ना जेवण ऑर्डर केलेलं होतं, ज्यांना उपवास कंट्रोल होत नाही. आमचा आकाश आणि अनुदादा. छान आहे का चहा? आवडला का? जेव्हा का आम्ही आणि आम्हाला खूप वेळचा चहा घ्यायचा होता. इथे पहिल्यांदाच चहा घेतला आम्ही. चलो. मस्त चहा होता इथे. पहिल्यांदाच घेतलं पण टेस्ट छान होते. आम्ही अगोदर एकच कुठली गोष्ट घ्यायची असली तर एकदा ट्राय करतो आणि मग आवडली तर ऑर्डर करतो. पण खरंच छान होता इथला चहा. आता सगळे निघाले आहे, पण आदूला नानीच्या घरी जायचे, पण त्याला उद्या स्कूल आहे त्यामुळे गपचूप सगळे निघून गेले. कोणीही बाय बाय केलं नाही आणि त्याला आम्ही आणलं घरी. आता बघा तो कसा करतो आहे. त्याच्या लक्षातच आले नाही की तो नानीच्या घरी गेला नाही म्हणून. उतर खाली. चलो. नानी सोबत जायचं होतं. तर हा हट्ट करत होता नानीच्या घरी जायला. बघा कसा करतोय. आल्यानंतर मी आरती वगैरे केली. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा.